साही विहान बोरपाडा विरुद्ध राधाबाई पांडुरंग पाटील स्मृती वेहेले या दोन संघामध्ये साही विहान बोरपाडा या संघाने टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारली आहे आणि राधाबाई पांडुरंग पाटील स्मृती वेहेले या टीमला फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलाय। चला सामन्याला सुरुवात करा। पंचांना विनंती आहे आपल्या व्यासपीठावरती आपले मान्यवर तुम्ही पाहताय त्या सर्वांचं हार्दिक स्वागत। एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते विकेशेट मात्रे यांच्या माध्यमातून आयोजन केलेले ही क्रीडा स्पर्धा खरं तर स्वर्गीय अनिल अंकलेश प्रतिष्ठान आणि स्वराज्य ग्रुप खाडी यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी एक अफलातून क्रिकेटचा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय। दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आपण यायचा या ठिकाणी बोरपाडा संघाचा 12वा खेळाडू आहे। राधाबाई पांडुरंग पाटील स्मृती वेहेले संघाचा 12वा खेळाडू आपण यायचा कारण 12वा खेळाडू नसला तर पेनल्टी दिली जाते कारण पहिल्या दिवशी अगदी पहिली रात्र पहिल्या रजनीमध्ये आपण पेनल्टी दिलेली आहे। ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे या स्पर्धेमध्ये त्यामुळे 12व्या खेळाडूची ड्रेसिंग देखील एक समान असायला हवी अन्यथा पेनल्टी दिली जाते। षटक क्रमांक पहिलं गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय विवेक डोंगरे हा गोलंदाज तुम्ही पाहताय। पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग केली आहे। लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू इट इज अ वाईड। पंचांच्या भूमिकेमध्ये अशोक राऊत सरांना तुम्ही पाहताय। पहिला चेंडू टाकत असताना खराब चेंडू विवेक डोंगरेचा पाहायला मिळाला आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते या मॅच मध्ये। केतन मुकादम स्ट्रायकिंग एंडला आणि एका बाजूला विजेंद्र पाटील वेहेले संघासाठी तुम्ही पाहताय सलामी जोडी मैदानावरती या मॅच मध्ये। गोलंदाज ओव्हर द विकेट विवेक डोंगरे ओ खोलात टाकलाय फ्लिक करण्याचा प्रयत्न समोर सापडलेत पायचीच्या स्वरूपात इथे पहिली विकेट या मॅच मध्ये। फलंदाज केतन मुकादम बॅक टू द पेव्हिलियन। इथे जर पाहिलं तर फ्लिक करण्याचा प्रयत्न केला आणि बरोबर समोर सापडले आणि पायचीच्या स्वरूपात या मॅच मध्ये पहिली विकेट। चांगली गोलंदाजी करतात विवेक डोंगरे आणि इथे जर पाहिलं तर फलंदाज केतन मुकादमला बाद केलं। पहिला चेंडू जर पाहिलं तर वाईड होता आणि तदनंतर बरोबर यष्टांवरती हा चेंडू पाहायला मिळाला आणि तिथून फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजानं आणि अपयशी ठरले आणि पहिला धक्का या मॅच मध्ये राधाबाई पांडुरंग पाटील स्मृती वेहेले या टीमला बसलाय। नवीन फलंदाज लवळेश मैदानावरती दाखल होतोय परंतु पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात साही विहान बोरपाडा या संघाची आपल्याला पाहायला मिळते। पुन्हा एकदा गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक वरती विवेक डोंगरे राईट आर्म ओव्हर द विकेट समोर आहे लवलेश नव्याच मैदानावरती तो दाखल झालाय। हो यावेळेस मोठा फटका लवलेशच्या बॅट मधून बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे 7 धावांसाठी येतोय षटकार। विषयाला ट्रेंडिंगला भले भले झालेत गार विषयाला ट्रेंडिंगला भले भले झालेत गार फक्त चालते रे बाल्या मामा सरकार फक्त चालते रे। काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय लवलेशच्या बॅट मधून अगदी जर पाहिलं तर चेंडूला लॉफ केलाय टिप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे 7 धावांसाठी षटकार। चांगला फटका पाहायला मिळाला लवलेशच्या बॅट मधून कारण पहिला चेंडू तो फेस करत होता आणि त्याच्या बॅट मधून या मॅच मध्ये मोठा फटका आलाय। संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 7 या आकड्यावरती। 7 धावा तुम्ही पाहता या मॅच मध्ये। गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती विवेक डोंगरे हो यावेळेस टप्पा पडल्यानंतर चेंडू टेक ऑफ घेते फलंदाजाच्या आवाक्या बाहेर हा चेंडू होता 1 फॉर द ओव्हरचा इशारा आणि इट इज अ वाईड बॉल। इथे खराब चेंडू पाहायला मिळाला वाईड चेंडू पाहायला मिळतोय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 8 या आकड्यावरती कारण भरपूर जास्त बाउन्स प्राप्त झालं होतं या चेंडूवरती आणि तिथून फलंदाजाला फटका खेळणं डिफिकल्ट होतं आणि फलंदाजाच्या आवाक्या बाहेर हा चेंडू होता त्यामुळे पंचाने इथे चेंडू वाईड घोषित केला आणि 1 फॉर द ओव्हरचा इशारा देखील गोलंदाजाला म्हणजे अशा प्रकारचा पुन्हा तो चेंडू हाताळू शकत नाही। विवेक डोंगरे वेगवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये।
पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हो, यावेळेस पुन्हा एकदा लवलेशा बॅट मधून सलगचा दुसरा षटकार येतोय. यावेळेस पाहिलं तर लॉंगॉनला पाठवलाय, बॉल सीमारेषा ओलांडतोय, येतोय षटकार. ठाणे जिल्ह्यात नावाचा ज्याच्या आहे असा प्रभाव, ठाणे जिल्ह्यात नावाचा ज्याच्या आहे असा प्रभाव, आहे असा प्रभाव, बाल्या मामाचं गाजतय. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय समोरच्या दिशेने. अगदी लॉंगॉनच्या डोक्यावरून देखना दैदिप्यमान कॉपी बुक स्टाईलनं या चेंडूला उडवलाय फलंदाज लवलेशनं. आणि आणखीन एक मोठा फटका लवलेशच्या बॅटमधून या मॅचमध्ये येतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली आहे ती 14 या आकड्यावरती. आक्रमकता दाखवत आहेत. आतापर्यंत 2 चेंडूचा त्याने सामना केलाय आणि त्याच्या बॅटमधून सलगचे 2 षटकार या मॅचमध्ये तुम्ही पाहताय. विवेक डोंगरे राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस देखील कव्हरच्या डोक्यावरून कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. इथे देखील बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार चौकार येतोय फलंदाज लवलेशच्या बॅटमधून या मॅच मध्ये. यावेळेस पाहिलं तर थोडेसे बॅकफुटला गेले आणि तदनंतर इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. काय जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय, जागा बनवली या स्ट्रोकसाठी आणि कव्हरच्या डोक्यावरून हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. कमालीचा स्ट्रोक आलाय फलंदाज लवलेशच्या बॅटमधून या मॅचमध्ये. 3 चेंडूवरती 16 धावा त्याच्या बॅटमधून या मॅचमध्ये येतोय. फलंदाज केतन लवकर बाद झाले, परंतु लवलेश चांगली बॅटिंग करतायत. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खरं तर फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांनी जरूर केला, परंतु अपयशी ठरले. वेगवान चेंडू होता, कारण टप्पा पडल्यानंतर अँगल बनला आणि त्या अँगलला भेदणारा फटका त्याला खेळता आलाच नव्हता. आणि इथे जर पाहिलं तर डॉट चेंडू पाहायला मिळतोय विवेक डोंगरेच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 18 धावा विवेक डोंगरेने खर्च केल्यात या मॅचमध्ये. गोलंदाज तयार. हो, स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन केले, परंतु अगदी पायात चेंडू हा टाकला होता. फ्लिक करण्याचा प्रयत्न जरूर राहिला, परंतु एकच धाव मिळते या चेंडूवरती. लेग बायच्या स्वरूपात ही धाव मिळाली. चांगला चेंडू होता. मागील 2 चेंडूवरती इम्प्रेस केलं विवेक डोंगरेनं, कारण सुरुवातीला त्याच्या विरोधात आक्रमण, परंतु मागील 2 चेंडूवरती त्यांनी कमबॅक करण्याचा जरूर प्रयत्न या षटकामध्ये केलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि प्रथम फलंदाजी करत असताना राधाबाई पांडुरंग पाटील, स्मृती वेहले या संघाने धावफलकावरती धावा केल्या. त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 19 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. चांगली सुरुवात इनिशियल ओव्हरमध्ये, अर्थातच पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाज लवलेशच्या बॅटमधून चांगल्या धावा आल्या आणि ज्या सुरुवातीची गरज होती ना, अगदी तीच सुरुवात या मॅचमध्ये लवलेशने करून दिली आहे. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती प्रणय हा गोलंदाज दाखल होतोय, परंतु इथून जर पाहिलं तर साई विहान बोरपाडा या संघाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. आणि इथे जर पाहिलं ना तर लवलेशचं कौतुक करावं लागेल. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, धाडसी माणूस भीत नाही, भिणारा माणूस धाडस करत नाही, आणि धाडस केल्याशिवाय या जगात कोणालाच हिंमत आणि किंमत दिली जात नाही. आणि अगदी तसंच काही कार्य त्यांनी या मॅचमध्ये केलं. धाडस दाखवलं. पहिल्या षटकामध्ये केतन बाद झाला, परंतु अगदी तो शांत राहिला नाही. त्याच्या बॅटमधून मोठे फटके आले. गोलंदाज प्रणय बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट. हो, गतीमध्ये परिवर्तन. इथे जर पाहिलं तर वेगामध्ये बीट केलाय आणि त्रिफलाचीच्या स्वरूपात या मॅचमध्ये आणखीन एक विकेट. फलंदाज लवलेश निघालेत परतीच्या प्रवासाला. फलंदाज बाद. आणि पहिला चेंडू टाकत असताना त्याच्या विरोधात खेळताना आडव्या बॅटनं स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडूच्या रेषेमध्ये अजिबात नव्हते लवलेश आणि तदनंतर स्वतःवरती निराश. त्यांना ठाऊक आहे, कारण या मॅचमध्ये त्याच्या बॅटवरती बॉल चांगल्या रीतीने येत होते आणि त्याने इथे चुकी केली आहे आणि तो इथे बाद झाला. नवीन फलंदाज राजेन थळे हा फलंदाज मैदानावरती दाखल होतो या मॅचमध्ये, परंतु मोठी विकेट प्राप्त केली. लवलेशच्या बॅटमधून चांगल्या धावा आणि त्याला बाद करण्यात प्रणयला यश आलं आणि त्याचसाठी प्रणयला देखील इन्व्हाइट केलं होतं. गतीमध्ये परिवर्तन करत असताना कमी गतीनं तो चेंडू टाकला आणि तिथून फलंदाजाला बीट केलं. आणि अजून एक धक्का या मॅचमध्ये राधाबाई पांडुरंग पाटील, स्मृती वेहले या टीमला बसलाय. नवीन फलंदाज राजन थळे आपल्याला पाहायला मिळतोय.
या फलंदाजाकडे देखील भरपूर मोठी क्षमता आहे, मोठे फटके खेळण्यासाठी तो जाणला जातो. 4 षटकांचा सामना आहे, अंडर फ्लडलाईट खेळताय, त्यामुळे 40 पेक्षा जास्त धावा बनवावे लागतील आणि तोच प्रयत्न पहिल्या षटकामध्ये दिसला. परंतु प्रणयनं या षटकामध्ये कुठेतरी जर पाहिलं तर कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. पहिल्या चेंडूवरती त्यांनी विकेट प्राप्त केली. लवलेशला बाद केलं या मॅचमध्ये. ओव्हर द विकेट प्रणय पुन्हा एकदा. हो, यावेळेस बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, कव्हर पॉइंटला फिल्डर आहे, मिस्टेक करतायत आणि बॉल जातोय सीमारेषेच्या जवळ, अगदी सीमारेषा ओलांडत असताना इथे येतोय राजन थळेच्या बॅटमधून चौकार या मॅचमध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता बॅकफुटला गेले आणि तदनंतर स्ट्रोकसाठी जागा बनवली. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. कव्हर पॉइंटला फिल्डिंग खराब राहिली त्या फिल्डरची. प्रतीकनं तिथे चुकी केली आणि बॅकअप भरपूर उशिरानं आलं आणि बॉलनं सीमारेषा ओलांडली आणि 4 धावा या मॅचमध्ये राजन थळेला मिळाल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली आहे ती 23 या आकड्यावरती. शतरक्षण चांगलं करावं लागेल. साहिब वियान बोरपड या टीमला या मॅचमध्ये प्रत्येक धावेसाठी फलंदाजांना संघर्ष करायला भाग पाडावा लागेल. त्यासाठी फिल्डिंगचा दर्जा चांगला दाखवावा लागेल. हो, यावेळेस टेक ऑफ घेतोय, रायझिंग डिलिव्हरी, वाह क्या बात आहे. जबरदस्त चेंडू प्रणयचा पाहायला मिळाला, कारण बाउन्स प्राप्त झाला या चेंडूवरती आणि इथून जर पाहिले ना तर पूर्णपणे सरप्राईज झाले फलंदाज राजन. अगदी खेळूच शकले नव्हते, शांतच राहिले. इथे डॉट चेंडू आलाय प्रणयच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट, बॉलिंग ट्रॅकवर. हो, यावेळेस पूल केला, फटका सुंदर आहे, फिल्डर आहे डीप मध्ये आणि इथे जर पाहिलं तर मोठी विकेट या मॅच मध्ये. राजन थळे देखील बाद होत आहेत. चांगला फटका होता परंतु प्लेसमेंट खराब. काऊ कॉर्नर फेस मध्ये फिल्डर होते आणि त्याने टिपलाय झेल. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये. राधाबाई पांडुरंग पाटील स्मृती वेहले या टीमला बसतोय. लक्ष वेधून घेतोय. टाइम आउटचा नियम आहे या स्पर्धेमध्ये. फलंदाज बाद झाल्यानंतर जास्त वेळ तुम्ही घेऊ नका, कारण पहिल्या दिवशी देखील अशा प्रकारचं डिसिजन झालं होतं. त्यामुळे फलंदाज बाद झाल्यानंतर आपण जास्त वेळ घेऊ नका, लगेच फलंदाज मैदानावरती आपण पाठवा. इथे जर पाहिलं तर राजन थळेच्या बॅटमधून चौकार आला आणि तदनंतर जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा त्याने प्रयत्न केला. खरं तर एलिव्हेशन भरपूर जास्त त्या चेंडूवरती प्राप्त झालं, डिस्टन्स कमी होतं आणि काऊ कॉर्नर फेसमध्ये त्या ठिकाणी फिल्डरनं झेल टिपला. करण होते तिथे आणि करणनं चांगला झेल टिपला या मॅचमध्ये. या षटकामध्ये 2 धक्के दिलेत प्रणयनं. काय गोलंदाजी करतायत, जबरदस्त गोलंदाजी. त्यांच्या विरोधात जरूर चौकार आला, परंतु तिथे जर पाहिलं तर प्रतीकने मिस फिल्डिंग केली होती आणि तिथे 4 धावा. म्हणजेच विचार केला ना गोलंदाज प्रणयचा तर त्याची गोलंदाजी चांगली राहिली या मॅचमध्ये. नवीन फलंदाज भावेश मैदानावरती दाखल होते. भावेश तळे एक चांगला धाटणीचा तो देखील फलंदाज आहे, परंतु इथून भागीदारी करावी लागेल. पहिल्या षटकावरती अधिराज्य गाजवलं होतं राधाबाई पांडुरंग पाटील स्मृती वेले या संघाने, परंतु या षटकामध्ये कमबॅक करतायत प्रणय. ओव्हर द विकेट. हो, यावेळेस पाहिलं तर स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर आहे तिथे आणि इथे जर पाहिलं तर एकदा मिळते फलंदाज भावेशला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 24 या आकड्यावरती. 24 रन्स ऑन बोर्ड तुम्ही पाहताय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. या षटकामध्ये धावा थांबल्यात. आतापर्यंत 5 धावा प्रणयने खर्च केल्यात, कारण त्याने 2 मोठ्या विकेट प्राप्त केल्यात. क्रिकेटचं पूरक समीकरण आहे. जेव्हा जेव्हा क्रिकेटमध्ये विकेट येतात ना तेव्हा धावा थांबतात आणि अगदी या षटकामध्ये तसंच काही घडलंय. प्रणयने धावा थांबवलेत, कारण पहिल्या षटकामध्ये लवलेशच्या बॅटमधून मोठे फटके, परंतु या षटकामध्ये त्याने चांगलं कमबॅक केलंय. स्ट्रायकिंग एंडला विजेंद्र पाटील सलामीला आलाय, परंतु पहिल्यांदाच तो स्ट्रायकिंग एंडवरती या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज प्रणय राऊंड द विकेट, बॉलिंग ट्रॅकवर. हो, यावेळेस पाहिलं तर शरीरापासून दूर खेळले होते. ऑफस्टम्पच्या हलकासा बाहेर चेंडू होता आणि इथे चेंडू आलाय डॉट. म्हणजे दुसऱ्या षटकाचा देखील खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर जाऊन पोचली आहे ती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 या आकड्यावरती. 24 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. आतापर्यंत 3 विकेट प्राप्त झाले त्या मॅचमध्ये. केतन बाद झाले, तदनंतर लवलेश बाद झाले, राजन थळे देखील बाद झाले या मॅचमध्ये. म्हणजे सुरुवातीचे 3 फलंदाज लवकर बाद झाले, परंतु भावेशला आणि एका बाजूला विजेंद्र पाटीलला या मॅचमध्ये चांगली भागीदारी करावी लागेल. तुम्ही पाहताय खासदार चषक 2025चा दैदिप्यमान क्रीडा सोहळा. विद्यमान खासदार सन्माननीय सुरेश म्हात्रे साहेब अर्थातच बाळामामा यांच्या सन्मानासाठी ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि यावर्षी जर पाहिलं तर भिवंडी परिसरामध्ये
अगदी जर पाहिलं तर भरपूर सारे खासदार चषक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इथे जर पाहिलं तर त्यांच्याच नावाने आणखीन एक खासदार चषक आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेमध्ये. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती यश हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यश तांदळे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो षटक क्रमांक 3. परंतु प्रणयचं कौतुक करावं लागेल. आपल्या षटकामध्ये त्यांनी 5 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट महत्वाचे मिळवल्या. गोलंदाज तयार यश. 22 साठी पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न. कव्हर पॉइंटला अगदी पहिला तर फिल्डर आहे तिथे चांगली फिल्डिंग. फक्त एकच धाव मिळते या चेंडूवरती. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती इथे जाऊन पोहोचली आहे ती 25 या आकड्यावरती. 25 रन्स ऑन बोर्ड तुम्ही पाहताय. या षटकामध्ये देखील यश चांगली सुरुवात करतोय कारण पहिला चेंडू त्याचा चांगला होता. भावेशने जरूर प्रयत्न केला परंतु फिल्डिंग चांगली. फक्त एकच धाव त्या चेंडूवरती पाहायला मिळाली. साई विहान बोरपाडा संघ आतापर्यंत फिल्डिंग करतो या मॅच मध्ये आणि त्याच्या विरोधात राधाबाई पांडुरंग पाटील स्मृती वेले हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जीसी अंतर्गत हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या रजनीमधील पहिला सामना जीसी अंतर्गत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज यश तांदळे. स्ट्रायकिंग एंडला विजेंद्र पाटील. ओ यावे स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन. लॅक ऑफ स्पेस. फिंगर रोल केले चांगल्या टप्प्यावरती हा चेंडू टाकलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने देखील वळतोय. बीट केलाय विजेंद्र पाटीलला. जागेवरून खेळण्याचा विजेंद्र प्रयत्न करतायत. फुटवर्कचा वापर करत नाहीये आणि अपयशी ठरलेत आतापर्यंत या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. यावेळेस जर पाहिलं तर स्विच हिटचा प्रयत्न केला परंतु ऑफ स्टंपच्या खूपच जास्त बाहेर जाणारा चेंडू होता. इट इज अ वाईड बॉल. अजून एक धाव मिळते आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचली आहे ती 26 या आकड्यावरती. 26 धावा धावफलकावरती. बॉलिंग ट्रॅक वरती यश तांदळे या मॅच मध्ये षटक क्रमांक 3 हाताळतोय. हो इथे मोठा फटका विजेंद्रच्या बॅट मधून. उंची जास्त लांबी कमी आहे. फिल्डर डाऊन द बॉल. इथे चुकी होणार नाही. टिपला झेल या मॅच मध्ये. मोठी विकेट. आणखीन एक धक्का. राधाबाई पांडुरंग पाटील स्मृती वेले या टीमला बसतोय फलंदाज बाद. एक शेळकेने टिपला. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये बसत असताना राधाबाई पांडुरंग पाटील स्मृती वेले या टीमला विजेंद्र पाटील मोठी विकेट या मॅच मध्ये. विजेंद्रनं भरपूर मोठा संघर्ष केला आणि त्याच्यावरती थोडासा दबाव होता आणि दबावामध्ये मोठा फटका खेळण्याचा त्याने प्रयत्न केला आणि तो अपयशी देखील ठरला या मॅच मध्ये. इथे मोठी विकेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. नवीन फलंदाज मनीष मैदानावरती दाखल होतोय. यश तांदळे काय गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. हो यावेळेस पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईट बॉल. इथे खराब चेंडू पाहायला मिळाला. एक धाव मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोचली आहे 27 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 19 धावा असं म्हणतात ना, तुलनात्मक दृष्ट्या लवकर यश प्राप्त झालं ना ते टिकवता येत नाही. अगदी तसंच झालंय वेले संघाच्या बाबतीत कारण पहिल्या षटकामध्ये चांगल्या धावा परंतु इथे चांगला स्ट्रोक. फिल्डर आहे डाऊन द बॉल. आणखी एक दर्जेदार झेल. विवेक डोंगरे आहे तिथे आणि त्याने देखील टिपलाय झेल. फलंदाज मनीष बॅक टू द पेव्हिलियन. किंग मेकर मामा ओरिजिनल येडी जवाल्या लावकी मामाचं गाणं कडक. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता स्ट्रेट डाऊन द ग्राउंड अगदी लॉंग ऑफला खेळले होते परंतु लॉंग ऑन वरून विवेक डोंगरे काय जबरदस्त झेल कंप्लीट केलाय. रनिंग कॅच त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि आणखीन एक धक्का या मॅच मध्ये. मनीष बाद झालेत. त्यांना देखील लवकर परतावं लागलं कारण यश तांदळे चांगली गोलंदाजी करतायत. मागील षटकामध्ये प्रणयनं कमी धावा खर्च केल्या. त्या षटकामध्ये फक्त 5च धावा 2 महत्वाचे विकेट परंतु यश तांदळे देखील इम्प्रेस करतायत. या षटकामध्ये त्यांनी देखील भरपूर कमी धावा कमी दिल्यात. चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 19 धावा परंतु तदनंतर काय कमबॅक केलाय.
साही विहान बोरपाडा या टीमने या मॅचमध्ये लाजवाब कमबॅक या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. कारण सातत्याने विकेटची पडझड पाहायला मिळाली. सुरुवातीच्या फलंदाजांनी साथ दिली, परंतु मधल्या फळीमध्ये खेळत असताना फलंदाजांनी साथच दिली नाही या मॅचमध्ये. आणि आतापर्यंत गोलंदाजांनी डोकं वरती केलंय असंच म्हणावं लागेल. कारण चांगली गोलंदाजी करतायत. घातक आणि भेदक मारा गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी. पुन्हा एकदा यश. यावेळेस पाहिला तर आडव्या बाटने खेळले, चेंडूच्या रेषेपर्यंत नव्हते आणि ते चेंडू डॉट पाहायला मिळतोय. फुटवर्कचा वापर होत नाही. या चेंडूपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. खरं तर हा चेंडू रिचेबल नव्हता आणि ते जर पाहिलं ना तर डॉट चेंडू आलाय. काय गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. यश तांदले पुन्हा एकदा. हो, यावेळेस सोडून दिलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. यस, इट इज अ वाईड बॉल. इथे खराब चेंडू पाहायला मिळतोय. वाईडसाठी रिव्ह्यू नाही आहे, फक्त नो बॉलसाठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. भीमरसाठी पंचांचा निर्णय अखेरचा असेल आणि इथे वाईड चेंडू आहे. एक धाव मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जर जाऊन पोहोचली आहे ती 28 या आकड्यावरती. 28 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये 19 धावा. या षटकामध्ये जर पाहिलं तर वाईट भरपूर टाकलेत, परंतु धावा देखील कमी खर्च केलेच यश तांदलेनं. महत्वाचे विकेट देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. गोलंदाज पुन्हा एकदा यश तांदले बॉलिंग ट्रॅकवरती. काय गोलंदाजी करतोय. जरूर वाईट चेंडू त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतात, परंतु मोठा फटका खेळू देत नाही. हो, यावेळेस देखील खोलवर टप्प्याला चेंडू होता. स्क्वेअर लेग रिझर्व्हमध्ये चेंडूला टर्न केला. डीप मध्ये प्रोटेक्शन, फिल्डिंग चांगली आहे. सेकंडचा कॉल आहे, परंतु माघारी आलेत पुन्हा. फेकी चांगली होती आणि इथे फक्त एकच धाव मिळते याही चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 29 या आकड्यावरती. मागील 2 षटकामध्ये फक्त 10 धावा आल्या आहेत. राधाबाई पांडुरंग पाटील स्मृती वेहले या संघासाठी. कारण विकेटची पडझड पाहायला मिळाली आणि तिथून जर पाहिलं तर कमबॅक केलाय. साही विहान बोरपाडा या टीमनं कमालीचा कमबॅक पाहायला मिळालं. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये विवेक डोंगरेच्या विरोधात 19 धावा. लवलेश अक्षरशः बरसले. लवलेश बाद झाल्यानंतर इतर कोणत्याही फलंदाजाला मोठे फटके मारता आलेले नाही आहेत या मॅचमध्ये. आणि कुठेतरी जर पाहिलं ना तर 3 षटकामध्ये फक्त आणि फक्त 29 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय या मॅचमध्ये. जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी आणि स्वराज्य ग्रुप खाडी, विकी शेठ मात्रे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहताय. षटक क्रमांक 4 अगदी स्लॉगवरचं षटक आणि बॉलिंग ट्रॅकवरती यश डोंगरे हा गोलंदाज पाहायला मिळतो. राऊंड विकेट. हो, यावेळेस पाहिला तर टप्पा पडल्यानंतर चेंडू वळंगतोय आणि पंच देखील आमच्याकडे वळतायत. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धावा मिळतात. या मॅच मध्ये साही विहान बोरपाडा या संघाने एक्स्ट्राच्या स्वरूपात भरपूर जास्त धावा खर्च केल्यात. इथे देखील वाईट बॉल पाहायला मिळाला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 30 या आकड्यावर. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती यश डोंगरे. या मॅच मध्ये तुम्ही पाहता आतापर्यंत चांगली गोलंदाजी, परंतु स्लॉगवरच्या षटकामध्ये देखील त्यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. हो, इथे टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतो आहे. वाह, जबरदस्त गोलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. इथे देखील चेंडू येते डॉट. फलंदाजी करत असताना तुम्ही पाहताय अनिकेतला आणि आतापर्यंत तो भरपूर सारे चेंडू डॉट खेळला. यावेळेस देखील आणखीन एक दर्जेदार चेंडू. वा, जबरदस्त गोलंदाजी यश डोंगरेच्या माध्यमातून. सलगचा दुसरा चेंडू डॉट येतोय. स्लॉगवरच्या षटकामध्ये डॉट चेंडू टाकणं हे सोपं काम नसतं, परंतु अगदी सोपं करून दाखवलंय यशनं. चांगली गोलंदाजी करतात. फलंदाजांना शांतच ठेवलाय. सुरुवातीला जर पाहिलं तर 19 धावा, परंतु या षटकामध्ये मागील 3 षटकामध्ये भरपूर कमी धावा वेहेले संघासाठी आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथून जर पाहिलं तर 2 मोठे फटके खेळावे लागतील फलंदाज अनिकेतला या मॅच मध्ये. एका बाजूला भावेश आहेत, परंतु स्ट्राईक पासून ते देखील वंचित आहेत. यावेळेस मोठा फटका अनिकेतच्या बॅट मधून चेंडूला पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. समोर खेळले स्ट्रेट हिट, ग्रेट हिट. येतोय षटकार. इथे जर पाहिलं ना तर चांगला स्ट्रोक आला अनिकेतच्या बॅटमधून. सुरुवातीला त्याने भरपूर मोठा संघर्ष केला, परंतु समोरच्या दिशेने चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आलाय. पुन्हा एकदा गोलंदाज यश डोंगरे.
हो यावेळेस देखील उडवलाय समोरच्या दिशेने पुन्हा एकदा लॉंग ऑफला फिल्डर येत आहेत प्रयत्न करतात विवेक डोंगरे परंतु इथे जर पाहिलं त्यांचा प्रयत्न कमालीचा राहिला आणि आणखीन एक झेल त्यांनी टिपलाय फलंदाज अनिकेत निघालेत परतीच्या प्रवासाला फलंदाज बाद एक नंबर सुरेश अप्पा 11 भरोडी आणि चौधरपाडा नक्षत्र चौधरपाडा आणि अप्पा 11 भरोडी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या टॉस करण्यासाठी परंतु विवेक डोंगरेचं कौतुक करावं लागेल काय फिल्डिंग केली आहे जबरदस्त झेल त्यांनी टिपलाय अनिकेत देखील बाद झाले त्या मॅच मध्ये संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचली आहे ती 36 या आकड्यावरती यश डोंगरे या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी करतायत स्लॉगवरच्या षटकामध्ये त्यांच्या विरुद्ध षटकार परंतु तदनंतर विकेट प्राप्त केली अनिकेतला बाद केलं नवीन फलंदाज विराज मैदानावरती दाखल होतोय इथून आणखीन 1-2 मोठे फटके खेळावे लागतील फलंदाजांना 40 पेक्षा जास्त धावा कराव्या लागतील परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल चांगलं कमबॅक त्यांच्या माध्यमातून या मॅच मध्ये तुम्ही पाहताय पहिल्या षटकामध्ये 19 धावा आणि तदनंतर प्रणयनं केलेलं कमबॅक यश तांडलेचं कमबॅक देखील कमालीचं राहिलं त्याने देखील 5 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट प्राप्त केल्या यश डोंगरे देखील अगदी तसंच काही करतो या मॅच मध्ये हो गतीमध्ये परिवर्तन चेंडूला हुक केलाय बॉल जातोय डीप लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी फलंदाज विराजच्या बाटमधून येतोय चौकार ट्रेंडिंगला सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी 4 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोचली आहे ती 40 या आकड्यावरती पुन्हा एकदा यश डोंगरे शेवटचा चेंडू या षटकातील स्ट्रायकिंग एंडला विराजला तुम्ही पाहताय ओ अराउंड एक त्रिफलाचित अगदी मिडल स्टंपला उडवला फुलटॉस चेंडू होता फ्लिक करण्याचा प्रयत्न अपयशी ठरलेत आणखीन एक धक्का या मॅच मध्ये बसतोय टीम राधाबाई पांडुरंग पाटील स्मृती वेहले या टीमला फलंदाज बाद प्रिय नेता जबरदस्त गोलंदाजी राहिली गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल त्यांच्या माध्यमातून कमबॅक राहिलं या मॅच मध्ये कारण पहिल्या षटकामध्ये विवेक डोंगरेच्या विरोधात 19 धावा आणि तदनंतर पराग यश आणि यश डोंगरेनं जबरदस्त कमबॅक करून दिलं या मॅच मध्ये तर दुसऱ्या सत्रासाठी आपल्याला जॉईंट होतील व्हॉइस ऑफ महाराष्ट्र अगदी जर पाहिलं तर एक नामवंत समालोचक आदरणीय सन्माननीय सिद्दीकजी बाबे सर आपल्याला जॉईंट होतील दुसऱ्या सत्रासाठी परंतु आपण टॉस करणार आहोत अप्पा 11 भरोडी विरुद्ध चौधरपाडा या दोन संघामध्ये टॉस केला जाईल नक्षत्र चौधरपाडा आणि अप्पा 11 भरोडी या दोन संघामध्ये टॉस केला जाईल मी विनंती करतोय दिनकरजी तांगडी यांना की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे आजच्या रजनीमधील आणखीन एक दर्जेदार सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे एका बाजूला नक्षत्र चौधरपाडा आणि त्यांच्या विरोधात अप्पा 11 भरोडी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे आणि ते टॉस जिंकलेला आहे
अप्पा 11 भरोडी संघाने मान्यवरांना विनंती करतोय पुन्हा एकदा व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हायचं आहे. सर्वप्रथम अभिनंदन तुझं, नाणेफेकीचा कॉल तू जिंकलाय. निर्णय काय? फिल्डिंग. शतरक्षण स्वीकारणार आहात. इथे जर पाहिलं तर गोलंदाजांना या खेळपट्टीवरती जर पाहिलं तर सहकार्य मिळते. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर 19 धावा आणि तदनंतर चांगली गोलंदाजी. तुमच्याकडे असे कोणते गोलंदाज असतील की या मॅचमध्ये तुम्ही युटिलाइज करणार आहात अंडर फ्लडलाईट खेळत असताना? आमच्याकडे यंगस्टर गोलंदाज आहेत ज्यांच्याशी मला कॉन्फिडन्स आहे की ते करतील काम चांगला, म्हणून पहिले फिल्डिंग घेतले, समोरच्या संघाला प्रेशरमध्ये टाकायचा प्रयत्न करू आम्ही. या सीझनमध्ये अप्पा 11 भरोडी संघ नक्षत्र चौधरपाडा या संघाच्या विरोधात खेळलाय का? नाही केलं. म्हणजेच प्रथमच लढत आहे. आणि किती धावांवरती त्या टीमला तुम्ही रोखाल आणि त्या संघामध्ये असे कोणते फलंदाज असतील त्यांना तुम्ही जास्त टार्गेट करणार? आता आम्ही कधी खेळलो नाही, त्यांचे ते प्लेयर माहीत नाही आम्हाला, पण त्यांना आम्ही समोरच्या संघाला बिलो 40 रोखण्याचा प्रयत्न करू. विकिशट मात्रे यांचं हे आयोजन तुम्ही पाहताय आणि GCAच्या संघांना या स्पर्धेमध्ये संधी दिली आहे, काय म्हणणार एकंदरीत? खूपच चांगलं आयोजन आहे, खेळपट्टी चांगला आहे, बाकी सगळं ग्राउंड खूप चांगलं आहे आणि आम्हाला संधी दिल्याबद्दल धन्यवाद त्यांचं. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुमच्या टीमला. या ठिकाणी नक्षत्र चौधरपाडा संघाचा कॅप्टन आहे. इथे जर पाहिलं तर तुम्हाला बॅटिंग करायची आहे, चांगली बॅटिंग करून तुम्ही एक चांगलं टोटल उभारू शकता. अंडर फ्लड आहे तुम्ही खेळताय आणि इथे जर पाहिलं तर हा 4 षटकांचा सामना आहे. किती धावा बनवणार तुम्ही एकंदरीत या मॅचमध्ये? 50+ जाण्याचा प्रयत्न करू. चौधरपाडा संघ जर पाहिला तर पहिल्यांदाच भरोडी संघाच्या विरोधात खेळणार आहे आणि जेव्हा नवीन संघ असतो ना तेव्हा सर्व काही आपल्याला नवीन गोष्टी कराव्या लागतात, कारण समोरच्या संघाची गोलंदाजी आपल्याला ठाऊक नसते आणि त्यांच्या विरोधात खेळताना रणनीती करावी लागते. असे कोणते फलंदाज असतील त्यांना तुम्ही लवकर प्रमोट करणार या मॅचमध्ये? विशाल आहे, अजय आहे, करण आहे, दीपक आहे. तुला देखील एक शेवटचा प्रश्न असेल. विकिशट मात्रे, स्वराज्य ग्रुप खाडी, अनिल अंकुश प्रतिष्ठान यांचं आयोजन कसं वाटतं एकंदरीत? आयोजन खूप छान केलं आहे आणि डे नाईट आहे त्याच्यामुळे अजून सुंदर टुर्नामेंट दिसते आणि आम्हाला खेळायला संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुमच्या टीमला देखील. इथे टॉस जिंकलेला आहे अप्पा 11 भरोडी संघानं आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारली आहे आणि नक्षत्र चौधरपाडा या टीमला फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलं. आपण पुन्हा एकदा जाऊया समालोचन कक्षामध्ये. त्या ठिकाणी व्हॉइस ऑफ ठाणे अर्थातच सिद्दीकजी भाबे सर आहेत. धन्यवाद. धन्यवाद विशाल. निशांत पाटिल, आप सुन रहे थे आंखों देखा हाल, बहुत ही उभरती हुई आवाज़ निशांत पाटिल से. स्वागत है आप सभी का खासदार चषक खारडी में. लक्ष्य 41 रनों का. रातों के कातिल विजेंद्र पाटिल आज 0 पे आउट हुए. 16 रन बनाए लवलेश ने और 4 रन बनाए राजेंद्र ने. बॉलिंग में बॉबी भुईर एक बहुत बड़ा नाम है. दोनों ओपनर बीच मैदान पे आ चुके हैं. बिंदास लसने बहुत ही खतरनाक बैट्समैन है. बीपीएल में भी उन्होंने 5 सिक्सर लगाए, उसके बाद बल्लेबाजी में उतने चले नहीं. मेयर कप 2023 में हेमंत हडट को 4 गेंदों में 4 बार स्टैंड में भेजा था. कमाल के खिलाड़ी हैं बॉबी भुईर. पहली गेंद कटर, बल्ले के ज्यादा बाहर कटी वाइट. 1 रन से खाता खुला है यहाँ पर साई विवान बोरपारा का. मुकाबला चल रहा है राधाबाई पांडुरंग पाटिल स्मृति वेले बनाम साई विवान बोरपारा. स्विच हिट किया है, कमाल का स्ट्रोक है. इनफील्ड के ऊपर से गेंद स्क्वाड थर्ड मैन बाउंड्री के बाहर. 4 रन. आपला स्वागतारी सन्मान या प्रेजेंटेशन बॉक्स मध्ये केला जाणार आहे. बीमर के लिए रिव्यू लिया वहां पर. या ठिकाणी दिनकरजी तांगडे यांचा स्वागतारी सन्मान या स्पर्धेमध्ये केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र, मायचूप देणारे श्वाळ, आदर प्रेम स्नेह वाढवणारा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत या क्रीडा स्पर्धेमध्ये.
दरम्यान विकासजी मुकादम यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. फेयर आणि त्या- डिलीवरी, इट्स अ फेयर डिलीवरी. स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 5 रन, 5 रन बिना किसी विकेट के. साई विवान बोरपारा, आज वेले की बल्लेबाजी नहीं चली है तो फिर बॉबी भुईड़ को चलना होगा और साई विवान को जीतना है तो फिर बिंदास को चलना होगा. विकास मुकादम साहब हमसे जुड़ चुके हैं, मैन ऑफ द मैच कैप स्पॉन्सर, बहुत मशहूर पर्सनालिटी. स्वागत है आपका. फिर बल्ला घुमाया था, गेंद टर्न होती हुई बाहर निकल गई. बॉबी भुईड़ इस मरतबा एज लगा है, गेंद हवा में लेकिन नहीं पहुंच पाए विकेट कीपर. बॉबी भुईड़ की यही खासियत है कि गेंदों को बाहर निकालते हैं. फ्रंट लाइन गेंदबाज है वेले के. स्वागत है आप सभी का. आप देख रहे हैं खासदार कप. सुरेश गोपीनाथ मात्रे उर्फ बाल्या मामा, सम्राट खासदार भिवंडी लोकसभा के, उनके प्रेस्टीज में ये शो रखा गया है. 1 मैन शो. विकी सेठ मात्रे और साथ ही साथ स्वराज ग्रुप ने इस शो को आप तक लाए हैं. मुकाबला चल रहा है वेले बनाम बोरपाड़ा. बढ़िया गेंद, ये अच्छी गेंद थी. बहुत ही मशहूर पर्सनालिटी निम्बोली से गोटिया सेठ ऑनलाइन हमसे जुड़ चुके हैं, हम आपका हार्दिक स्वागत करते हैं. उछाला है गेंद इनफील्ड के ऊपर से. 6 रन. भिवंडीचा दिल्लीला जाणार हलवून सारी सूत्रे, वाघ भिवंडीचा यो दिल्लीला जाणार हलवून. बल्लेबाज नीरज शिल्के के लिए निम्बोली से गोटिया सेठ ने ऑल द बेस्ट कहा है. साई विवान बोरपाड़ा के खिलाड़ी को धन्यवाद सर. क्या गजब का स्ट्रोक खेला है. 12 बने. देखिए बॉबी भुईड़ पे अगर अटैक हो गया तो फिर कठिनाइयाँ बहुत ज़्यादा बढ़ सकती हैं यहाँ पर, क्योंकि बॉबी भुईड़ एक ऐसे गेंदबाज हैं जो विकेट ले सकते हैं. आज विजेंद्र पाटिल फिर नहीं चले. अधिकांश बार हम देखते हैं कि विजेंद्र पाटिल अगर बल्लेबाजी नहीं करते हैं तो फिर ज़्यादा रन नहीं आते. बिंदास लसने इस वक्त 5 पे हैं. रवि 6 पे बल्लेबाजी कर रहे हैं. रवि धमाल मचा रहे हैं. बॉबी भुईड़ आगे रखी हुई गेंद थी, बहुत बढ़िया स्ट्रोक था पिछली गेंद पर. लक्ष्य 41 का. यहाँ विकेटें लेना होंगी वेले टीम को. फुल टॉस गेंद और आ बैल मुझे मारो नहीं बल्कि आ बॉल मुझे मार. टर्न करना चाहते थे, बल्ले के अंदर लगी, प्लेड ऑन हो गए. बड़ा विकेट. ये देखिए अपने हाथों से ही अपना गला दबा दिया. But 12 for the loss of 1 wicket. नए बैटर मैदान में आते हुए प्रतीक
तांडले इज द न्यू मैन इन। विकेट आखिरकार हासिल कर ली है। वहां पर 1 ओवर की समाप्ति, रन बने 12, बचे हुए 3 ओवर में यहां से मैच जीतने के लिए जो रन दरकार है वो है 29। देखिए क्रिकेट में चीज़ें बदलने में समय नहीं लगता है। विकास मुकादम साहब जो हमारे मैन ऑफ द मैच कैप स्पॉन्सर हैं, हमसे जुड़ चुके हैं, आपका हार्दिक स्वागत है। मिस्टर तांगड़ी सर भी हमारे साथ हैं, आपका भी हार्दिक स्वागत। मुकाबला चल रहा है खासदार चषक में। राधाबाई पांडुरंग पाटिल स्मृति वेले बनाम साई विवान बोरपारा। मौसम बहुत ही मस्ताना है, ठंडी हवा है और ठंडी भी ज़्यादा है। वो जालिम मेरी हर ख्वाहिश को इस तरह टाल जाता है। दिसंबर जनवरी में भला कौन नैनीताल जाता है। आपको नैनीताल जाने की ज़रूरत नहीं, खाड़ी में आइए, आपको नैनीताल का मज़ा मिलेगा। खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी के लिए अनिकेत मुकादम जो बहुत ही कामयाब रहे थे लेट कबीर निर्मल ट्रॉफी में। अनिकेत मुकादम पुल कर दिया है, कंट्रोल शॉट है, डीप में खिलाड़ी है, नहीं रोक पाएंगे, बुलेट शॉट, 4 रन। शॉट खेला वहां पे, इस चौके की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 16 पे पहुंचा है। वेले टीम के लिए खतरे की घंटी बज गई है। बिंदास लसने एक ऐसे बैट्समैन है जो देर तक टिक गए तो अच्छी टीमों का काम तमाम करते। अच्छा उछाल गुडलैंड पे पड़ी थी और गेंद ने टेक ऑफ क्या लिया था, अतिरिक्त उछाल के साथ पहुंची थी विकेट कीपर के पास। डॉट गेंद 16 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। 25 रन और चाहिए साई विवान बोरपारा को इस मैच को जीतने के लिए। फिर पुल करना चाहते थे, इस मरतबा गेंद नीचे रही। मैंने पहले ही मैच में कहा था कि पिच में दोहरा उछाल है, ऑफ स्टंप के बाद अधिकांश गेंदे नीचे रह रही, गुडलैंड पे पड़ने के बाद अधिकांश गेंदे अतिरिक्त उछाल के साथ जारी है। अनिकेत इस मरतबा तान दिया आसमान में, पीछे खिलाड़ी है, बिंदास लसने आउट, बड़ी मछली जाल में। प्रिय नेता बिंदास लसने को आउट करने के बाद वेले टीम में एक नया जोश भर दिया है। नए बैटर विवेक शिल्के आए हैं। 16 रन 2 विकेटों के नुकसान पे। इस तरह के जो टोटल रहते हैं उसमें मैचेस बहुत ही कट टू कट जाते हैं। कभी भी वार पलटवार हो सकता है। इस मरतबा क्या गेंद थी, विकेटों के ऊपर से गई, बाल बच गए वहां पे विवेक शिल्के। आने वाले बल्लेबाजों में नीरज शिल्के हैं जिनको निम्बोली से गोटिया सेठ ने ऑल द बेस्ट कहा है। 16 रन 2 विकेट। कमाल की गेंदबाजी की है इस ओवर में अनिकेत मुकादम ने। ये वेले टीम का रेस का घोड़ा है। 2 ओवर की समाप्ति, रन बने 16, 2 ओवर में चाहिए 25। बातों में मैच बन गया है। क्या कमाल का ओवर किया जिसमें एक चौका केवल दिया और 1 विकेट लिया बिंदास।
लसने का। समय में कॉपरेट करना है वेले, नो कॉन्फ्रेंस। 15 मिनट पहले 3 ओवर के लिए आपको दिए गए। अगला मैच जीसीए ग्रुप, जीसीए एसोसिएशन में मैचेस खेले जा रहे हैं। ग्रामीण क्रिकेट एसोसिएशन भिवंडी। अगला मैच अप्पा 11 भड़ोडी ने टॉस जीता और पहले नक्षत्रा चामिंद्रा को बल्लेबाजी की दावत दी। नक्षत्रा सौदरपाड़ा को, सॉरी, खेल की शुरुआत होती हुई पेनल्टी मेड ओवर के लिए गेंदबाजी के लिए अनिकेत पाटिल। फुल टॉस गेंद, रिस्की शॉट खेला है, गेंद चली गई लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर, 4 रन। टर्निंग विथ कॉर्नर रिस्क लिया था वहां पे। देखिए वेले की टीम ने मानकोली ग्राउंड पे जब सबसे बढ़िया परफॉर्मेंस किया था तो अनिकेत पाटिल और अनिकेत मुकादम ही चले थे। अनिकेत मुकादम ने अपना काम कर दिया है। अनिकेत पाटिल की भी पहली गेंद पे चौका आया है, जबकि अनिकेत मुकादम के भी पहली गेंद पे चौका ही आया था। कभी कभी इतिहास अपने आप को दोहराता है, कभी कभी कहानियां पलट जाती। अनिकेत पाटिल, अच्छी गेंद, अच्छी वापसी, आड़े बल्ले से खेलना चाह रहा था बल्लेबाज विवेक शिल्के ने। प्रतीक तांडले खेल रहे हैं। प्रतीक तांडले, देखिए प्रतीक नाम में बहुत क्रिकेट का जहां तक ताल्लुक है, ये नाम काफी चर्चा में रहता है। अनिकेत पाटिल आगे रखी भी गेंद, हेलीकॉप्टर उड़ाया है, गेंद जा रही है मैदान के बाहर, 6 रन। मामा एक नंबर, सुरेश म्हात्रे एक नंबर। क्या गजब का हेलीकॉप्टर शॉट है। 9 गेंदे 15 रन, पलट गई बाजी। क्रिकेट में चीजें बदलने में समय नहीं लगता है। आज के मैचेस निशांत पाटिल बहुत ही कट टू कट हो रहे हैं। आज इतिहास रचा शिवम माली ने। देखना अंपायर क्या कह रहे हैं। बॉल पाहिजे, पंचांना बॉल पाहिजे। अनिकेत पाटिल सामना करेंगे बैटर। क्या कमाल का शॉट खेला है तांडेल ने। हेलीकॉप्टर स्ट्रोक खेला था, लगभग वाइडिश लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद चली गई थी, 6 रन। स्कोर है इस वक्त 26 रन, 9 गेंदे 15 रन। एक और कट टू कट मैच आप देख रहे हैं। राइट आर्म
ओवर द स्टंप्स, बैकफुट पे गए, कट किया है, गेंद पॉइंट बाउंड्री की तरफ सरक रही है, नहीं रोक पाएंगे। 4 रन, शॉर्ट वाइड एंड पनिश्ड। ठाणे जिल्ह्यात नावाचा ज्याच्या आहे असा प्रभाव, ठाणे जिल्ह्यात नावाचा ज्याच्या आहे असा प्रभाव। आपके पास अब चारा ये कि अटैक करना होगा, क्योंकि साई विमान बोरपाड़ा के जो प्रतीक तांडेल है ये अलग ही तीखे तेवर दिखा रहे हैं। प्रतीक तांडले अब तक 2 चौके और 1 सिक्सर लगाए और कुल स्कोर है 30 रन, 8 गेंदे 11 रन। चेसिंग कंपलसरी है, एक प्लस पॉइंट जाता है। अब थोड़ा दबाव महसूस कर रही है वहां पे टीम। एक गेंद इधर जा रही है, दूसरी गेंद उधर जा रही है। अंकित पाटिल ने इस सीजन में अच्छी गेंदबाजी की है, लेकिन प्रतीक तांडले ने 2 शॉट जो खेले वो बता दे रहे हैं कि वेले को उन्होंने कह रहे हैं कि वेले का पीछा वो करेंगे, पीछे पड़ भी गए। बहुत से बल्लेबाज हैं जो किसी भी के टीम के पीछे पड़ जाए तो कठिनाइयों में आ जाती है। भावेश पवार तो दरवाजे तक पीछा करते हैं। फिर टर्निंग विद द कॉर्नर खेला है, अब की बार गेंद बल्ले पे पूरी तरह नहीं आई है। 1 रन, थोड़ा जोखिम ले रहे हैं वहां पर। स्कोर 31, 7 गेंदे 10 रन। ये गेंद को बचाओ कह रहे हैं लॉन्ग ऑफ के फील्डर। बल्लेबाजी बड़ी बुझी बुझी सी रही थी वेले टीम की, जो बल्लेबाजी के लिए जानी जाती टीम, वहीं उनका कमजोर भाग रहा। राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए फ्लाइट दिया है, स्वीप करना चाह रहे थे, विकेटों के ऊपर से गेंद गई है। डॉट गेंद, 1 ओवर 10 रन। अल्पेश पाटिल और सर्वेश पाटिल ने इस वक्त राधाबाई पांडुरंग पाटिल स्मृति वेले को ऑल द बेस्ट कहा है। ऑल इज वेल नहीं, लेकिन मुकाबला अभी भी 50-50 है। 10 रन इतने आसान भी नहीं रह सकते। इसी ग्राउंड पे स्वराज चषक में सिटी क्रिकेट में 8 रन बचाए थे पंकज मात्रे ने महिंद्रा से खेलते हुए धनेश के सामने। क्रिकेट है, इसमें कुछ नहीं कहा जा सकता है। नक्षत्रा सौदरपाड़ा भी खेल नहीं रही है, जब खेलेंगी तो खुनी ग्रुप की तरफ से हम ऑल द बेस्ट देंगे। दस रन चाहिए, गेंदबाजी हाथ में दी गई है। गर्म पानी का ओवर। विजेंद्र पाटिल रातों के कातिल बल्लेबाजी में कुछ नहीं कर पाए, लेकिन क्या अपने गेंदबाजी से मैच जिताएंगे? रातों के कातिल क्या कातिल साबित होंगे या फिर शिकारी खुद शिकार हो जाएगा? सामने बल्लेबाज हैं प्रतीक तांडले, विजेंद्र पाटिल। पहली गेंद बैकफुट पे गए, पुल किया है, क्या गजब की फील्डिंग है। 3 रन बचाए हैं, ओवर थ्रो नहीं हुआ, लेकिन विजेंद्र कलेक्ट नहीं कर पाए।
यहाँ सारी गलती विजेंद्र की। कमाल का फील्डिंग थी और कमाल का थ्रो था लवलेश का। लवलेश ने बल्लेबाजी भी अच्छी की थी, 16 रन बनाए थे अपने टीम के लिए। क्या कमाल का थ्रो था, लेकिन गलती कर बैठे। टांडले के पास फिर स्ट्राइक आया है। ये खतरनाक बैट्समैन है साई विवान बोरपारा के। 5 गेंदे 8 रन। विजेंद्र पाटिल साइड आर्म गेंदबाजी करते हैं। इस मर्तबा गेंद ऊपर लगी है, फील्डर है, टांडले आउट, बड़ी विकेट। के साथ बहुत ही कट टू कट मुकाबला आप देख रहे हैं। थ्रिलिंग क्लाइमैक्स गोइंग ऑन। कहीं भी मत जाइएगा खासदार चषक को छोड़ के। नए बैटर करण शिल्के आए हैं। विजेंद्र पाटिल 4 गेंदे 8 रन करण शिल्के के लिए। बैकफुट पे गए, पंच किया है, गेंद कवर बाउंड्री की तरफ जा रही है और बाउंड्री लाइन पार, 4 रन। देखिए, मैं अक्सर कहता हूं कि क्रिकेट सिर्फ मैदान में नहीं दिमाग में खेला जाता है। नए बैटर करण पाटिल ने देखा कवर का फील्डर अंदर खड़ा है और वहां पे हाथ खोलने की जगह दी विजेंद्र पाटिल ने। केवल कवर फील्डर के ऊपर से उन्होंने थम कर दिया। गेंद कवर बाउंड्री के बाहर, 4 रन। मुकाबला खत्म नहीं हुआ है। क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है। 3 गेंदे 4 रन। क्या मुकाबले हो रहे हैं आज, क्योंकि जीसीए का ग्रुप शुरू हुआ है। एक गांव 12 खिलाड़ियों की आन बान शान। नहीं, वो नीलू फुले थे ना फिल्म, उनकी एक इंट्रोड्यूस फिल्म थी। जब वो आए फिल्मों में, एक गांव 12 भंगरी। विजेंद्र अच्छी वापसी, लेकिन अंपायर मुड़े वाइट। अंपायर इज द बेस्ट जज। थोड़ा निराश है वहां पर। उछाल अच्छा था गेंद में, लेकिन गेंद बल्लेबाज से दूर रही थी। अब गेंदे हैं 3 और रन है 3। वाह, 3-3। हर एक रन गिन गिन कर रहा होगा 3-3 में। विजेंद्र पाटिल, हिम्मत नहीं आ रही है। हिम्मत कहाँ आ रही है करण शिल्के ने भी। शेरों के सामने शेर। टर्न कर दिया है, आउटफील्ड में विदेश है, 1 रन बना। लवेश का थ्रो, यहां पे रन आउट। यस, कहानी में ट्विस्ट। मैच होता हुआ सुपर हिट। 2 गेंदे 2 रन। कमजोर दिल वाले हट जाएं, ये मैच उनके लिए नहीं बचा है। और एक बात ध्यान रखें कि मैच कोई भी जीते, कोई भी अंदर नहीं आएगा। दिल्लीला जाणार हलवून सारी सूत्रे, वाघ भिवंडीचा यो दिल्लीला जाणार हलवून सारी सूत्रे। कसा निवडून आलाया आल्या मामा सुरेश म्हात्रे, वन साइड आलाया आल्या मामा सुरेश। क्या मुकाबला चल रहा है। विक्की सेठ मात्रे का पैसा मेहनत उसूल होती हुई, स्वराज ग्रुप की मेहनत उसूल होती हुई। 2 गेंदे और 2 रन। 2-2 नहीं दिएंगे, खींचना पड़ेंगे, छीनना, जिस तरह छीना था शिवम ने। यही इक्वेशन थी। ओ चुकीला माफी नहीं। वाइड। इन्होंने अपने पैर पे नहीं कुल्हाड़ी मारी है, कुल्हाड़ी पे पैर मारा है।
2 गेंदे और 1 रन, इसको टाई। अगर यहां से साई विमान हार गई ना तो फिर कम पानी में डूब जाएंगी। पिन ड्रॉप साइलेंस है अब। 2 गेंदे 1 रन, बल्लेबाज को घेर लिया गया है, बल्लेबाज के पड़ोसी बढ़ गए शेजारी वाल्यात। 2 गेंदे 1 रन, 1 रन कितना कीमती रहता है ये अब पता चल रहा है। वैसे भी लाख रुपए में से 1 रुपया निकाल दे तो लिखा लाख नहीं जाएगा। विजेंद्र पाटिल क्या 2 डॉट गेंदे करेंगे? अंपायर बार बार विजेंद्र को रोक रहे हैं। क्या वेले, क्या बोरपाड़ा? आज बंटी छिलके नहीं खेले हैं क्या? इस वक्त वो YouTube पे मैच देख रहे हैं, उनका भी हार्दिक स्वागत है। विनोद पाटिल साहब का भी हार्दिक स्वागत। ओ, यहां पे विकेट कीपर ने चूक कर दिए, थ्रो आया है। अंपायर क्या निर्णय देते हैं? तीसरे अंपायर की मदद। दिल की धड़कनें तेज हुई है। क्या मुकाबला चल रहा है, ये तो जिद्दी क्रिकेट हो रहा है। ना वेले हारने तैयार है, ना साई विमान जीतने तैयार है। व्हाट अ मैच। तीसरे अंपायर की मदद, दिल की धड़कनें तेज। सॉफ्ट सिग्नल क्या अंपायर आपका? आउट है, सॉफ्ट सिग्नल आउट है। विजेंद्र ने कितने जोर से स्टंप्स उड़ा दिए हैं, ये देखिए क्लोज व्यू। ये आती हुई गेंद विजेंद्र के हाथ में कैद हुई है, बल्लेबाज दूर है। विजेंद्र ने हाथ में गेंद को लिया, ये स्टंप पे उनका निशाना। बल्लेबाज करीब होते हुए गेंद स्टंप पे आती हुई, और ये और करीब बल्लेबाज, और ये थ्रो और बैट्समैन आउट। बारह बजने में अभी काफी समय है, लेकिन बज गए 12। गई भैंस पानी में। 1 गेंद 1 रन। यहां से अगर हार गई ना साई विवान, तो बोरपाड़ा तक उनके सर चकराएंगे। देखिए, यहां से अगर वेले हार भी जाती है ना, तो ये बात होगी कि उन्होंने मुकाबला करके हारी है छोटे टोटल पे। 1 गेंद 1 रन। हालांकि इस तरह की सिचुएशन में विजेंद्र के हाथ में बल्ला दिया जाए तो सिक्सर मारते। 2 गोल्डन 6 मार चुके हैं इस सीजन में, लेकिन उनको गेंद बचानी है, रन बचाना है। मैं अक्सर कहता हूं कि आखिरी गेंद पे सिक्सर लगाना आसान है, 1 रन बनाना थोड़ा मुश्किल है। नए बैटर कौन है गर्म पानी में? विवेक डोंगरे। चारों तरफ से घेर लिया है। सिली मिडॉन, ये नतीनी ने 1 रन बनाया था ना 436 में, और स्मिथ ने कहा था कि वो रन से मैच जीते हैं, वो वाला रन है। विजेंद्र पाटिल रातों के कातिल मुड़ते हुए, 1 गेंद 1 रन। पुल कर दिया है, गेंद हवा में है, मिड विकेट बाउंड्री पर, गोल्डन बाउंड्री। मैच जीत लिया है साई विवान ने। कॉन्ग्रेचुलेशन बंटी छिलके, बिंदास लसने एंड ऑल टीम। हार्ड लक वेले, हार्ड लक विजेंद्र। लेकिन गजब का फाइट बैक हुआ था। परेश गोड़ाटकर का कहना है कि मैं आया हूं तो इसलिए मैच कट टू कट हो रहे हैं। नहीं, सभी कमेंटेटर सुपर से ऊपर हैं। गौली सर को मैं अपना गुरु मानता हूं। बहरहाल पोस्ट मैच प्रेजेंटेशन सेरेमनी
प्रतीक तांडले इज द मैन ऑफ द मैच.